अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला स्वामी महाराज प्रकट दिन आहे। प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या काय सेवा करायच्या आहेत, प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर घरातल्या सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला देवारासमोर बसायचं आहे, एक ताम्हण घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला मूर्तीवरती पाण्यानं, दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे। आपल्याला सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे। स्वामी स्तवन म्हणताना कोणत्याही प्रकारचा अभिषेक करायचा नाहीये, त्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकमाळ जप, अथर्व शीर्ष, पवमान सूक्त, श्री सूक्त, पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे। हे सर्व म्हणताना फलश्रुती घ्यायची गरज नाही। त्यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्राचे 1 ते 10 श्लोक म्हणायचे आहेत आणि हा आपल्याला अभिषेक चालूच ठेवायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, जागेवर ठेवायची आहे, हिना अत्तर लावायचं आहे, स्वामींना गंध लावून घ्यायचे आहे, सुवासिक फुलं अर्पण करायचे आहेत, नवीन वस्त्र घालायचे आहेत आणि खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। त्यानंतर सकाळी 10:30ची आणि संध्याकाळची 7:30ची आरती सुद्धा घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसा, हिना अत्तर लावा, गंध लावा, सुवासिक फुलं अर्पण करा आणि जे आपण अभिषेक करताना जे स्तोत्र मंत्र म्हटलं आहे ती फक्त फोटो समोर बसून म्हणायची आहे। त्यानंतर संध्याकाळी जर तुमच्या जवळ स्वामी समर्थ महाराजांचा केंद्र मठ असेल तर तिथे जाऊन स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं नक्कीच दर्शन घ्या। जाताना एक नारळ, खडीसाखर आणि फूल मात्र अवश्य घेऊन जा। दिवसभरामध्ये स्वामींच्या ज्याही काही सेवा करता येतील तेवढ्या सेवा मात्र अवश्य करा। नाहीच जमलं तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।